आपण महाबळेश्वरमध्ये आहोत. सुंदर वातावरण आहे आजूबाजूला आणि गीतेताई आणि रसिका आलेल्या आहेत. तर आपण काही उद्योग करणाऱ्या महिलांशी आता बोलणार आहोत. तर या आहेत वंदना शेटे. वंदना, तू जरा सांगशील का तुझ्या दुकानाबद्दल? म्हणजे कधी सुरू केलं, तू कशी? आता लग्न होऊन 30 वर्ष झाली. आधी पहिले मिस्टर होते, त्याच्यानंतर ते 15 वर्षापूर्वी वाढले 2006. त्याच्यानंतर 2007 पासून म्हणजे मीच दुकानात आता घरातलं स्वयंपाक वगैरे उरकून म्हणजे 11:30 वाजता आटपल्यानंतर येते 11:30. आणि रात्री उशीर होतो, मग थोडंसं मुलांकडे वगैरे लक्ष द्यायला कसं? मुलांकडे इथं दुकानात बसून अभ्यास घेतलेला आहे. एकंदर सगळं हे व्यवहार ज्ञान वगैरे किंवा माल आणणं वगैरे हे सगळं तू दुकानातलं शिकली का कोणाचं मार्गदर्शन? नाही, दुकानातून शिकले. अनुभवाने शिकले. कारण कसं असतं, परिस्थिती शिकवती माणसाला. सुरुवातीला मुलं लहान होती तेव्हा म्हणजे पुण्यात नाणत होती. नंतर मोठा मुलगा 12वी झाल्यानंतर मग मुंबईवरून आणायला लागला. नमस्कार. आता आपल्याशी ज्या समोर बसलेल्या आहेत या वृषाली डोईफोडे. आपण मिळून साडेजणीचा मागे मराठी भाषा दिन कार्यक्रम घेतला होता, तेव्हा ह्यांनी आपल्याला खूप महत्त्वाची मदत केली होती. सगळ्या बायका गोळा केल्या होत्या आणि ह्या इतर अनेक क्षेत्रात ॲक्टिव्ह आहेत. बँकेच्या या संचालिका होत्या आणि हे जे दुकान आहे ह्या स्वतः समर्थपणाने सांभाळतात. नंदा, जरा तुझ्या दुकानाबद्दल सांग. तू नेमकं केव्हा सुरू केलं? 27 वर्ष. आणि म्हणजे अशी तुझी स्वतःची इच्छा होती का नवऱ्याला वाटत होतं तू काहीतरी करावं? माझ्या मी परिस्थितीच्यामुळे केली. अच्छा. आणि मग ह्या दुकानाचा सगळा जो कारभार आहे तो तूच सांभाळतेस का? हो, मी सांभाळते. आर्थिक ते सांभाळतात. अच्छा. आणि तुझा कसा आहे म्हणजे रिस्पॉन्स एकंदर लोकांचा आणि एकंदर गावातलं वातावरण? एकदम छान. आणि बिझनेस मध्ये काही अडचणी आल्या का तुला? नाही. आणि दुसरं की म्हणजे मुलींनी पण मदत केली काय? हो, केली. 10वी 12वीला मी ज्यावेळेस अपडाऊन करून सातारला पार्लरचं शिकले त्यावेळेस त्यांनी. आणि तू इथे पार्लर पण चालवतेस ना आतमध्ये? मग हे दोन्ही सांभाळताना मग घरातलं सगळं आटपूनच येतेस का तू इथे? हो. अच्छा. आणि रात्री पण उशीर होतो ना 11 बंद करायला वगैरे? 11. ऑफ सीझनला थोडासा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो का? मी गेली सातत्याने 15 वर्ष इथे महाबळेश्वरमध्ये महिला दिन चालू केलेला आहे. सामाजिक कार्याची मला आवड आहे. मदत मागितली तर मला करायला आवडते. अच्छा. आणि हे दुकान कसलं आहे तुमचं? लेडीज अंडर गारमेंट्स आणि पार्लर. अच्छा, दोन्ही एकत्र तुम्ही बघताय. ओके. मग आता हे सगळे अंडर गारमेंट्स मिळणारं दुकान आहे, या सगळ्या वस्तू किंवा कपडे. तर इथे येणारं अर्थात जे पब्लिक किंवा ग्राहक आहे ते महिला असतील. तर आज महिला किंवा मुली तुमच्याकडे जेव्हा अंडर गारमेंट्स खरेदीसाठी येतात तेव्हा अजून सुद्धा घ्यायला लाजणं किंवा आतल्या गोष्टी दाखवा असं म्हणताना लाजणं किंवा हळू आवाज असा प्रकार अजूनही तुम्हाला बघायला मिळतो का? मिळतो ना, फार प्रमाणात मिळतो. म्हणजे अगदी फार नाही. पूर्वी कसं असं लाजायचे, पण आता असं काही नाही. आता आहे पण जो खेडेगावातला वगैरे अजून क्राऊड येतो ना, त्यातल्या मुली अजून काही म्हणतात, लाजतात वगैरे. पण मी त्यांना सांगतात आम्ही जर लेडीजच आहोत तर तुम्ही कशाला लागता? आता कालच एक माझ्याकडे कपल आलेलं, त्यातली ती सारखी सांगत होती नवऱ्याला की तुम्ही विचारा. मग तो नवरा बाहेर गेला नंतर मी तिला सांगितलं आम्ही तर दोघी, मुलगी पण आहे एक सेल्समन माझ्याकडे, ती जेवायला गेली आता. ती पण मुलगी आहे तुझ्यासारखीच आहे, फक्त तुझं लग्न झालंय तिचं नाही झालेलं. मी मोठी आहे, आईसारखी आहे तुझ्या समजा. तर तू विचारायला का लाजतेस? अशी लाजायचं नाही अजिबात. पटकन विचारायचं. शहरात जेंट्स असतात, मग तिथं तू कशी खरेदी करणार? मग ती हसायला लागली. आणि म्हणजे आहे अजून तेवढं थोडंसं, अजून तेवढ्या प्रमाणात जेवढं पाहिजे तसं झालेलं नाही. फक्त आता जो शहरी भाग आहे तिथल्या मुली जरा असा फास्टच आहे. खेडेगावचा वगैरे जो खालचा क्राऊड, मुली ज्या बाहेरच गेलेल्या नाही, जगात बाहेर बघितलेलंच नाही, अशा मुली नसतात अजून. तशा बोल्ड पण भरपूर आहेत. म्हणजे आता तोच जास्त क्राऊड असतो. लग्नानंतर मी थोडा वेळच असायचे. माझ्या मोठ्या दिवाळीला ब्रेक म्हणून थोडा वेळ थांबायचे. मग नंतर आता 8 वर्षांपासून मी कंटिन्यू असते. मी दुकानातली विक्री आणि छोट्या ऑर्डर देते. मोठ्या असतात ते मिस्टर देतात, छोट्या ऑर्डर मी देते. हिशेबाचं वगैरे पण तुझं बघतेस का? म्हणजे रेशनिंगच्या मोठ्या वस्तू उचलता वगैरे येत नाही. त्या व्यतिरिक्त अजून नाही काय नाही.
की असं कोणी म्हणताय का की अजून तू बाई आहेस, तुला या बिझनेसमधलं किंवा या ह्याच्यातल्या हिशोबातलं काही कळत नाही, असं कधी काही ऐकायला आलं? तुम्ही सगळं शिकून घेतलं हे काम की आधीपासून तुम्हाला बिझनेस? हां. काय नाव तुमचं? माझं नाव श्वेतांजली शेटे. अच्छा. माझं एक छोटंसं शॉप आहे ड्रेस मटेरियलचं आणि मी आता जस्ट स्टार्ट केलं आहे. घरी तुम्ही म्हणजे तुमचाच पूर्ण बिझनेस आहे का वेगळं? प्रॉपर नाही, माझं एक चप्पलचं शॉप आहे, त्यातच मी एक एक्स्ट्रा स्टार्ट केलेलं आहे. ओके. साठी घरी कोण कोण असतं? आणि सासू सासरे, मी, 2 मुलं आहेत आणि माझे हसबंड. तिला म्हणून तुमच्याकडे बघताना तेव्हा माझे मिस्टर मला मदत करतात. एक माझं स्टाफ पण आहे, तर मी येऊन जाऊन असते. कस्टमर्सचा रिस्पॉन्स खूप छान आहे, ॲप्रिशिएट करतात सगळेजण. लेडीज म्हणून काहीतरी स्वतःचं स्टार्ट केलं की होप अजून जे काही नवीन फिरायला येतील ते चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतील अजून असा. आणि म्हणजे महाबळेश्वर असं ठिकाण आहे की जिथे अगदी कुठूनही लोक येतात, सो कुठूनही आलेल्या लोकांच्या काहीही मानसिकता असू शकतात. तर अशा कधी वाईट मानसिकतेचा अनुभव तुम्हाला आला? खूप छानच मिळाल्या, ज्या काही प्रतिक्रिया मिळाल्या ते छानच मिळाल्या, वाईट आजपर्यंत मिळाल्याच नाहीयेत. आणि उलट पुश करतात लोक की लेडीज आहे, बिझनेस करतीये, पुढं जा. सासू सासऱ्यांनी, मिस्टरांनी की तू स्टार्ट कर, तुला स्टार्ट करायचं तर आहे आमचं सगळं. सो तुम्ही घरातलंही करून इकडे येता, ते कसं सगळं मॅनेज करता? मग घरातलं करते, सासूबाई मदत करतात. मुलं थोडी मोठी झाली आहेत म्हणून स्टार्ट केलेलं आहे. सासूबाई मदत करतात मला आणि मग येऊन जाऊन असते. स्टाफ असतो, मिस्टर बघतात, साईडला शॉप मिस्टरांचे, त्यामुळं आम्ही दोन्ही पण मॅनेज करतो. कधी ते नसले तर मी. अच्छा. आता आपण आलो ज्योतीच्या मेडिकल शॉपमध्ये. ज्योतीने अलीकडेच चालू केलं आहे आणि तिची मुलगी हिने फार्मसीचं ग्रॅज्युएशन केलं आहे, पूर्ण झालं आहे ना वाटतं. हो. तर ज्योती हे मेडिकल शॉप म्हणजे जरा इतर सगळ्या बिझनेसपेक्षा वेगळाच आहे आणि मग तुला तसा काही फारसा आधी अनुभव नव्हता, पण तू इतकी मी गेले 3-4 वर्ष बघते, तू इतकी छान करते. कसं काय तू सुरुवात केलीस आणि कोणी तुला म्हणजे गायडन्स दिला? माझ्या दोन्ही मुलांनी मला गायडन्स दिला. आणखी त्यांची म्हणजे इच्छा होती की एक समाजसेवा आपण करायची. इथे मेडिकल नव्हतं ह्या मार्केटमध्ये, ह्या साईडला, म्हणून मी हे इथं मेडिकल चालू केलं. त्या बाबतीत असं झालं थोडं दुर्दैवाने, तिथे मी काही वर्षापूर्वी गेले आणि ॲक्सिडेंटमध्ये गेले. तो खूपच मोठा हादरा होता, म्हणजे आमच्या अख्ख्या गावासाठीच तो ॲक्सिडेंट झाला आणि गावातली 2-3 मुलं गेली. तर त्याच्यानंतर तिने उभं राहून स्वतःचा आत्मविश्वास वाढवून हे केलं, त्यामुळे तिचं विशेष कौतुक आहे. मग त्या सगळ्या प्रसंगानंतर मग तुम्हाला फक्त मेडिकल सांभाळणं आणि घर सांभाळणं अशी दोन्ही कसरत असेल, तुमच्या मुलांना मोठं करणं ऑब्व्हियसली. मग हे सगळं कसं मॅनेज केलं? थोडं घरातलं आवरून, घरात त्यांची साथ होती, सासूबाईंची वगैरे होती, सासूबाईंची होती. आणखी त्याच्यानंतर मुलांनी पण खूप आधार दिला. सो तुला मी एक तरुणी म्हणून विचारायला मला आवडेल की आईवरती काही वर्षांपूर्वी असा प्रसंग ओढावला, त्यावेळेला कदाचित तू केवढी होतीस म्हणजे त्यावेळेला तू? ओके. सो म्हणजे तशी लहानच होतीस तू. मग त्या ह्याच्यात तुला काय वाटलं की आता आईनी काय स्टेप घ्यावी किंवा तिने कशा पद्धतीनं उभं राहिलं पाहिजे? की तेव्हा आम्ही बॅग शॉप होतो त्यावेळेला, तर त्याच्यानंतर मला ॲक्च्युली रेंटल करायचं होतं, पण ते पॉसिबल नव्हतं माझ्या लाईफचे 6 इयर्स देण्यासाठी. आम्ही डिसिजन घेतला की मी फार्मसी करेन. आणखी मग 3 इयर्समध्ये फार्मसी कम्प्लीट झाली आणि मग मेडिकल स्टार्ट केलं. मग इट इज गोईंग गुड नाउ. मेडिकल चालवणं म्हणजे तऱ्हेतऱ्हेचे लोक आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे कुणी पॅड मागायला येतं, कुणी कॉन्डम्स मागायला येतं. तर अशा सगळ्यांशी लेडीज म्हणून डील करताना काय अनुभव येतो तुम्हाला? जर आता आपला बिझनेस आहे तर असं काही ऑकवर्डनेस नाही. आणि मागणाऱ्यांना कसं असतं, त्यांचा ऑकवर्डनेस असतो का ते अजूनही बुजऱ्याच्याने मागतात की आज खूप मोकळेपणाने मागतात? ऑकवर्डनेस असतो. काही टाइमला तुम्ही मुलगा आहे का किंवा मेन आहेत का असं विचारलं पण जातं, पण काही लोक असतात जे बिंदास मागतात. काही लोकांना अजूनही ऑकवर्डनेस आहे. पूर्वी असं असायचं की पॅड घ्यायला मेडिकलमध्ये गेले की आपल्याला काळ्या पिशवीत पॅडचे सॅनिटरी पॅड्स गुंडाळून दिले जायचे. सो तुम्ही कसं देता?
envelope आहे. Envelope मध्ये आम्ही पेपर बॅग पेपर बॅग पण म्हणजे असंच लपून दिलं पाहिजे वगैरे अशी अजून असं काही? पण आम्ही आपलं सेफ 90% तरी विमेन अजून तरी त्या गोष्टीसाठी ऑकवर्ड आहेत की हातामध्ये असं घेऊन ओपनली नाही जाऊ शकत. सो वी हॅव टू रॅप इट अँड गिव्ह. तुला स्वतःला आजची तरुणी असतो, सो तुला काय वाटतं की आता हे कॉमन झालेलं आहे आणि ही गोष्ट लपवण्यासारखी किंवा मुलांना न समजण्यासारखी अशी राहिलेली नाहीये, सो तुला त्याबद्दल काय वाटतं? इट इज कॉमन नावडेज. म्हणजे पिरियड्स येणं किंवा हे फार कॉमन आहे ना. एव्हरी पर्सन शुड नो दॅट. आणखी पॅड देणं किंवा पॅड कॅरी करणं किंवा एका माणसाने कुठल्या बहिणीसाठी बायकोसाठी वॉट एव्हर पॅड कॅरी करणं इट इज नॉट अ बिग डील. खूप लोक येतात, आणखीन माणूस येऊन सुद्धा पॅड घेऊन जातो, असं त्यामध्ये काही हे नाहीये. म्हणजे आजकाल ते जनरेशन वाईज चालू आहे, चेंजेस होतात. मी थोडी घाबरत होते पहिल्यांदा की मी असं काहीच म्हणजे माझं एवढं शिक्षण नाही, माझं 12वी झालंय. पण काय करायचं, मुलांनी मला दोन्ही मुलगीने पण भरपूर साथ दिली. त्याच्यात मी अगदी अडचणींवर मात करून पुन्हा एकदा उभ्या आहात. मी आज 10 वर्ष 25 मेला 10 वर्ष होते माझ्या मिस्टरांना. पण त्याच्यातून मला भरपूर चढ उतार आले. पण त्याच्यातून मी आधी म्हणजे मिस्टर होते तोपर्यंत कधी असा बिझनेस केला किंवा काही अनुभव होता? होतं माझं. तर त्याच्यानंतर परत ते पर्स दुकानात गेले 4 वर्ष मी बंद केली. म्हणजे हे दोघंही फार्मसिस्ट म्हणजे त्यांची त्याच्यातून म्हणजे वाटलं की हे शिकता पुढं हे करणार आहे. मी पर्स बंद केलं आणि मेडिकल चालू केलं. प्लस हे कपड्याचं पण मीच बघते. अच्छा, दोन्ही बिझनेस करते. मम्माने प्रत्येक डिसिजन म्हणजे मी घेतलंय आतापर्यंत आमच्यासाठी. म्हणजे पप्पा नंतर त्यांनी कुठल्याच गोष्टीचं नाही असं वाटतं की हे नको करू ते नको. इनफॅक्ट मेल फ्रेंड्स असो किंवा त्यासाठी सुद्धा कधी तिने असं हे नाही केलं की याच्यासोबत नको बोलू हे. मोर दॅन अ मदर बेस्ट फ्रेंड टू मी. त्या सगळ्या गोष्टी शी हँडल्स इट व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मस्त, एकदम छान. तुम्हाला तिघांनाही तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि असंच आईच्या पाठीशी राहा, भरपूर सपोर्ट करा सगळ्याच महिलांना. थँक्यू सो मच. येस, आता आपण बसलोय मंजुषाच्या दुकानात. तर इथे त्यांनी वेगवेगळे बिझनेस केलेले आहेत. तिथे ड्रेस मटेरियल विकलेलं आहे, कधी शूज विकले आहेत आणि आता जरा खायच्या वस्तू ठेवल्या. तर मंजुषा, मी तुला बघते गेली 10 वर्ष तू प्रमोदला तुझ्या नवऱ्याला मदत करतेस आणि बरेचदा तू एकटीच हे दुकान सांभाळते. तर तुझे अनुभव जरा मिळून साऱ्याजणांशी शेअर कर. घरातलं वगैरे सगळं मॅनेज करून मी हे सगळं करते. म्हणजे जरी कधीतरी ते गावाला वगैरे जरी गेले तरी पण मी एकटी म्हणजे हे बघू शकते. खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पान आहे, चिंच वगैरे आहे, आवळा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही आवळे तयार करतो. तिखटाचा आहे, नंतर चटपट आहे, मधातला आहे, असे 3-4 प्रकारचे आवळे आम्ही घरीच बनवतो. अच्छा, मग घरी बनवता म्हणजे तुम्ही स्वतः बनवता? माझे मिस्टर सुद्धा कधी कधी जर नाही घरातून झाले तर ते स्वतः दुकानात पण. अच्छा, म्हणजे तुम्हाला घरी बनवणं आणि पुन्हा इकडे येऊन प्रॉडक्ट सेल करणं अशी दोन्ही कामं तुमच्याकडे आहेत म्हणजे. आणि शिवाय कच्चं मटेरियल आणणं इथपासून सगळंच असेल. मग हे सगळं मॅनेज कसं करता? म्हणजे तुम्हाला जमतं इतकं सगळं मॅनेज करायला, घरचं, दुकानचं, बाहेरचं? सगळं करूनच मी दुकानात म्हणजे. आणि इथं कसं आहे मेन म्हणजे धंदेवाले असल्या कारणामुळे इथे मदत ही करावीच नाही. म्हणजे हा एकट्याचा जॉब नाही. बिलकुल, दोघांना मिळून करावंच लागतं. त्यामुळे पण सवय झाली अशी की घरातलं सगळं मॅनेज करून व्यवस्थित सगळं पटपट आवरून दुकानामध्ये मदत करायची. हो, तुमच्याकडे अशी सिच्युएशन आहे किंवा इथे बिझनेस करणाऱ्या प्रत्येकाच्या घरात की नवरा बायको असे दोघेही जोडीनी घर आणि दुकान दोन्ही सांभाळतायत. पण जसं तुम्ही दोन्ही सांभाळतात तशी रिस्पेक्ट दोघांना समान मिळते का? म्हणजे जी रिस्पेक्ट आज नवरा म्हणून, पुरुष म्हणून नवऱ्याला आहे तशी स्त्री म्हणून तुम्हाला सुद्धा मिळते का? रिस्पेक्ट आपण तसं म्हटलं तर आपला देश तसा पुरुष प्रधान असतो. पण तसं तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्हाला म्हणजे लेडीजला पण तेवढाच रिस्पेक्ट. पुरुषाच्या मनाने तसा लेडीजला थोडा कमीच मिळाला, कमीच मिळाला पाहिजे असं तुमचं मत आहे का? अजून मिळाला पाहिजे असं मत? मिळालाच पाहिजे, कारण आम्ही घरातलं करून बाहेरचं करतो. आपण एका समान धाग्यावरती, समान गाडीवरती उभे आहोत. तर मग समानता, इक्वॅलिटी जी आपण म्हणतो की दोघंही आज तेवढेच कष्ट घेत आहे आणि दोघांनाही तितकंच अपेक्षित आहे, अर्निंगही आणि रिस्पेक्टही ऑब्व्हियसली. सो त्या ह्याच्यासाठी काय पाऊल समाजाने आणि आपण उचलावं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जर लेडीजला सुद्धा असं रिस्पेक्ट दिला एक प्रकार की त्यांना आणखी काम करण्याची किंवा ह्याच्या आणखीन उभारी येईल. ते आता घरातलं सगळं मॅनेज करून बाहेरचं करतात म्हटल्यानंतर आणखीन जर तुम्ही त्यांना हे केलं म्हणजे
रिस्पेक्टली वागवलं किंवा आणखीन हे केलं की ते आणखीन आनंदाने करतील असं मला नक्कीच नक्कीच. मला वाटतं की त्याच्यासाठी तुमच्या हातात एक गोष्ट असते, म्हणजे आज तुम्ही दुकान अख्खं चालवत असताना तऱ्हेतऱ्हेचे जे लोक तुमच्याकडे येतात, कधी स्त्री कधी पुरुष, तर कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्ही त्यांचं मनपरिवर्तन करण्याचं किंवा एखादा हा समानतेचा विचार देण्याचा प्रयत्न कधी केलाय का, किंवा आजपासून पुढे कधी कराल का? आतापर्यंत नाही केला, पण याच्यानंतर नक्कीच नक्की. कारण आता आपण आलो आहोत छाया साळुंखे यांच्या दुकानात. छाया साळुंखे या ग्रॅज्युएट आहेत, त्या नगरपालिकेत नगरसेविका पण होत्या, पण तिचे वडिलांचा हा शूजचा बिझनेस होता आणि वडील अतिशय सुसंस्कृत आणि खूप छान मुलींना उत्तेजन देणारे अशा मताचे होते. आणि छायानी जसं महाबळेश्वरच्या समाजकारणात भाग घेतला आहे तसं ह्या धंद्यापायी तिने प्रचंड कष्ट केलेले आहे आणि स्वतःच्या भावाच्या 2 मुलांना मोठं करून त्यांना शिक्षण दिलंय, पायावर उभं केलंय. आणि छाया हा जो वेगळ्या प्रकारचा व्यवसाय, इथं आपल्याकडे चपलांची दुकानं खूप आहेत, पण नवरा बायको असे दोघं मिळून किंवा कुटुंब सांभाळतात. तू बरेच दिवस स्वतः एकटीने हा बिझनेस सांभाळायला आहे, तर जरा तुझे अनुभव अगदी सविस्तर मोकळेपणाने सांग. हे कसं आमचा पिढीजात व्यवसाय असल्यामुळं स्वतः बनवून स्वतः विकायचं हे होतंच आणि अनुभव तसे बऱ्यापैकी चांगलेच आहे, वाईट नाहीच आहे. शेवटी धंदा आहे म्हटल्यानंतर आपण मन लावून केलं. आणि इथं कसं व्हिजिटर्स येतात बाहेरगावचे, काय काय तर परमनंट आहेत, माझ्या जन्मापासूनचे आत्तापर्यंत येणारे आहेत. बँका इथं लोकल बँका आहेत, बऱ्यापैकी सहकार्य करतात, भांडवल उभं राहतं, जूनपर्यंत क्लिअर केलं जातं, परत पुढच्या वर्षी नव्याने सुरुवात. सो मग सगळा माल आणणं, तो इथे लावणं, तो विकणं, इथंपासून सगळं तुमच्याकडे काम आहे, सगळं ओव्हर होल अँड सोल. काय करता तुम्ही इकडे? असं सगळं बनवता? सगळं असतं. अच्छा, तुम्ही पण बनवता स्वतः? ते कोण आहेत तुमचे? मुलगा आहे. तुम्ही शिकवलं का त्यांना सगळं बनवायला? हां. मग असं कोणी म्हणलं नाही का की अरे यार हे पुरुषाचं काम नाहीये, तू का बनवतोय वगैरे, असं कधी कोणी म्हटलं नाही? तुम्ही नाही म्हणालात त्यांना का? तुम्हाला स्वतःला काय वाटतं, पुरुषांनी सुद्धा काम केलं पाहिजे असं वाटतं का? केलं पाहिजे असं वाटतं, चांगली गोष्ट आहे. मग हाच संस्कार तुम्ही त्याच्यावरती करून त्यांना पण सगळं काम करायला वगैरे लावलं. सगळं बनवता येतं का मग त्यांना? कधीपासून येतं त्यांना असं सगळं करायला? तुम्ही शिकवलं कधीपासून? म्हणजे हां हां, म्हणजे हॉटेल आहे म्हणून शिकवलं की तुम्हाला आवड होती तशी? अच्छा, ग्रेट. कारण की अजून सुद्धा असं असतं ना बाहेर मेंटॅलिटी की मुलांनी काम नाही करायचं आणि मुलांनी स्वयंपाक वगैरे करायचं, काम करत राहायचं. जोपर्यंत तुमची बॉडी काम करते तोपर्यंत तुम्ही फिट राहा. थोडा कांदा घेऊ ना, पण कसं काम नसल्यामुळे, काम असलं की काय होत नाही. ताई तुमचं? अच्छा. आणि काय आहे तुमचा हा बिझनेस आहे महाबळेश्वर मधला? हँडीक्राफ्ट आहे, सगळं हँडीक्राफ्ट. ओके. किती वर्ष झालं तुम्ही हे सगळं करताय? माझं लग्न झाल्यापासून 20 years झाले. अच्छा. आधी अनुभव होता तुम्हाला? लग्न झाल्यावरती शिकून सगळं सुरुवात केली का? आवरून येते खाली, वरच आहे आमचं घर, सगळं आवरून येते खाली. अच्छा अच्छा. मॅनेज करते. आता बरंच तरी शिकतच आली, म्हणजे अजूनपर्यंत शिकतेच आहे. रोज नवीन एक्सपिरियन्स, कस्टमर वेगवेगळे नवीन असतात. कस्टमरकडनं कसा अनुभव येतो? छान. आपलं क्रिएटिव्हिटी काही ना काही करत राहते. आमचं कसं क्रिएटिव्हच प्रोडक्ट आहे ना, त्याच्यामुळे मग काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असते. अच्छा. तुम्हाला स्वतः सुद्धा आर्ट वगैरे? मी स्वतः सगळी पेंटिंग वगैरे करते. हां, हे असे वगैरे का? क्या बात आहे. ह्या सगळ्या कामातनं वेळ मिळतो आणि हे करायला वेळ काढता. व्हेरी नाईस. म्हणजे स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, नाही का? मला हॉबी आवड आहे ना. हां, सगळे पेंटिंग्स वगैरे, स्टॅच्यूज ते करत राहते. मला इंटरेस्ट आहे पहिल्यापासून. बरं. ओके. शिकला आहात? इथे शिकले, म्हणजे आल्यावरती? इथे आल्यावर शिकले. म्हणजे तुमची आवडच तुमचा आता व्यवसाय पण झाल्यासारखं. उलट माझं म्हणायला हवं की तुमच्यातलं ते एक छुप एक
रूप लग्नानंतर बाहेर आलं का? चांगलं चांगलं, खूप मस्त. म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं करण्याचा तुम्ही कायम प्रयत्न करत करते. अजूनही शिकतेच आहे. हा, म्हणजे तसं. मुली आहेत दोन्ही, पण ते पुण्याला आहेत. अच्छा. स्कूल कॉलेज सगळं तिथे. मग तिथेही बघावं लागतं. म्हणजे मुलगा मुलगी असं काही हे नाही. म्हणजे मुलांपेक्षाही जास्त आम्हाला हेल्प करतात. बरं. आले की आता सुट्ट्या आहेत, उद्या येणार आहेत, तर तेच बघणार सगळं असं. म्हणजे मी फ्री होते मग थोडी. क्या बात आहे. व्हेरी नाईस. मस्त. तुम्ही पण तुमच्या दोन्ही मुलींना असं छान तयार करा आणि युथ माझ्या हसबंडनी मेन तयार केले. अरे वा, क्या बात आहे. मग अजून काय पाहिजे? नेहमी माझ्या दारात बसतात आणि मी वर्षानुवर्ष बघतेय त्यांना. एकेकाळी ह्यांनी लोककला म्हणून काम केलेलं. तमाशाचे थोडं असायचे ना. कुठून येता, काय वाईवरून येतो आम्ही महाबळेश्वरला कंगे विकायला. कुठून येतं? वाईवरून. वाईवरून. बापरे, कसं येतं? आणि रोज बसनी हा इथे सनी येतं इकडं म्हणजे इकायचं 5-7ला घरला जातो आम्ही. किती वर्ष झाले करताय काम? झाले मला आता जरी तसे 7 वर्षाच्या वयापासून मी करते धंदा पाण्याचा. त्याच्यानंतर मग जरा मोठं झालं, तमाशात काम करत होते. तमाशात काम करत लग्न झालं, आता परत आम्ही कंगो पाणी विकायला गेले. तमाशात काय करत होतात? नाचत होते. हो का? अरे वा 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 वा. गाणं म्हणायचे, नाचायचे. हा, किती मस्त. हे थिएटरला संध्याकाळी लोककला. तमाशातलं एखादं गाणं आठवत आहे का? मराठी आम्हाला ऐकायचं. चंद्र काय टिपक्याची नेसली गमाई, चंद्र काय टिपक्याची फिरती नजर माझ्यावरिया काळ्या कृष्णाची, फिरती नजर माझ्यावरिया काळ्या कृष्णाची. शिळ घाली करतो गोळा गोपाळांचा मेळा, शिळ घाली करतो गोळा गोपाळांचा मेळा. प्रत्येकीला अडवून गेली मिठी मारी आमच्या गळा, शरत झाली बाईच्या निर्दपणाची, शरत झाली याची माई निर्दपणाची. तिरपी नजर माझ्यावरिया काळ्या कृष्णाची, तिरपी नजर माझ्यावरिया काळ्या कृष्णाची.